माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप, आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटलांचं ठिय्या आंदोलन. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मारला आहे. कवठे महांकाळ येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी आज शुक्रवार सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केली. यावेळी संजय काका पण उपस्थित होते. त्यांनीही मला मारहाण केल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. तसेच माझ्या 76 वर्षाच्या आईला ढकलून दिले आणि कुटुंबियांनाही मारहाण केल्याचे मुल्ला यांचे म्हणणे आहे. ही घटना आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अयाज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी संजय काका पाटील घरी आले. मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला. तोपर्यंत दारात 2-3 गाड्या येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह 10-15 जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून अय्याज मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला आणि मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.